सलामीची जोडी मैदानात आहे. पुष्पराज दुसऱ्या बाजूने प्रकाश आणि बॉलिंग मार्कवर निखिल गडेकर. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका सजवलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर मैदानात पुष्पराजने वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेशा गेलाय. हे 4 धावांनिशी. निखिल गडेकर बॉलिंग मार्कवर प्रारंभीचं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हातातोय. ओ यावेळी पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड आहे. शॉट थर्डमॅनला शॉट पॉइंटला फिल्डर. एक सिंगल निश्चित पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. सिंगल निश्चित धावफलक हा पुढे सरसावलेला आपण पाहतोय. 5 धावांवर धावफलक. पुन्हा एकदा यावेळी सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक आता मात्र स्थिरावलेला आपण पाहतोय 5 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय हा प्रारंभीच्या षटकातील. ओ यावेळी मिस टायमिंग फटका. मिड ऑफला झेल खाली प्रोटेक्शन आहे. झेल खाली संधी आणि निखिलने कामगिरी केली आहे. त्याला साथ दिली ती मिड ऑफच्या फिल्डरने. पहिला विकेटचा पतंग. प्रकाश हा खेळाडू झेलबादच्या रूपात डगआउटच्या दिशेने पहिल्या विकेटसाठी. धावफलकावर 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रल्हाद आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू आता मात्र मिड ऑफला पुन्हा एकदा प्रोटेक्शन. एक सिंगल धाव आणि सिंगल निश्चित धावफलक या ठिकाणी 6 धावांवर. सिंगल निश्चित मैदानात प्रल्हाद आपल्या वैयक्तिक धावफलकाचा श्री गणेशा करतोय आणि 6 धावांवर धावफलक. यावेळी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. मैदानात पॉवर प्ले षटक या ठिकाणी समाप्त झालाय. एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 6 धावा. एक विकेटच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. महेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय. दुसरा षटक महेश गोलंदाजी मार्कवर हाताळतोय. 6 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन समाप्त झाल्यानंतर प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात केलेला आपण पाहतोय या दुसऱ्या षटकादरम्यान. अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास डीप पॉइंटच्या दिशेने जातोय. सूरज गावडे चेंडूची परती करेल. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकेला समाप्त करावं लागतंय. 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि या सिंगल धावेनिशी 7 धावांवर धावफलक. अकुटाबाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन जरूर होतं निखिलचं, परंतु आता मात्र निखिलला बीट केलंय चेंडूने आणि चेंडू 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. चौकारानिशी 11 धावांवर धावफलक आपण पाहतोय.
11 रन ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. डबल कव्हर 11 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. अल्टीपल्टीचा पुन्हा एकदा प्रयत्न, एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक. आता मात्र 12 धावांवर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही उरलाय बाकी आणि धावफलकावर तब्बल 12 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. हो, यावेळी शफल फटका खेळलाय. फाईन लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर होता, परंतु आता मात्र डीप फाईन लेगला चेंडू खेळलाय. 4 धावांसाठी चौकार निघालाय आणि चौकार निश्चित धावफलक. 16 धावांवर परावर्तित. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 16 धावांवर धावफलक. ओ, अल्टीपल्टीचा एक सुंदर फटका प्रल्हादच्या बॅट बंद निघालाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनला चेंडू सीमा पार. 4 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यात 20 धावा. हर्ष गाला बॉलिंग मार्कवर. हर्ष सज्ज झाला तिसऱ्या षटकासाठी. पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न. यावेळी पुष्पराजने फटका टोलवलाय. डी पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. बघता बघता 2 धावा चेंडूवरती मिळाल्यात आणि दुहेरी धावनिश्चित धावफलक. आता मात्र 22 धावांवर परावर्तित. निखिल गडेकर काय दिमागदार सुरुवात केली होती. फक्त 6 धावा देऊन 1 विकेट ज्याने प्राप्त केली आहे, परंतु त्यानंतर महेश जो 14 धावा खर्च करण्यास षटक हाताळतोय आणि आता मात्र तिसऱ्या षटकात हर्ष गाला बॉलिंग मार्कवर. ओरबी चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. सलग 2 चेंडू मध्ये या ठिकाणी निघाल्यात त्या 6 धावा आणि धावफलकावर 26 धावा. जाऊन फटका डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. एक सुंदर फेकी. एकच धाव कमलेश यांच्याकडनं फेकी केली जाते. सिंगल निश्चित 27 धावांवर धावफलक. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 27 धावांवर धावफलक आपण पाहतोय. एक गडी बाद. सुरू आहे तो सामना मैदानात. बांदेश्वर शिवोली विपक्ष साईल 11 कोरगाव. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघ आणि कोरगाव संघासाठी गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन एक सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. एक नेत्रदीपक फटका डीप कव्हर बाउंड्री लाईनला. प्रल्हादच्या बॅट बंद निघालाय. चौकार. 4 धावा. हो, पुन्हा एकदा एक सुंदर फटका अल्टीपल्टीचा. प्रल्हादचा बॅट मध्ये निघालाय षटकार. 6 धावा आणि धावफलक परावर्तित झालाय 37 धावांवर.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि धावफलकावर 37 धावा आपण पाहतोय. यावेळी फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर, आता मात्र विकेट किपर अनिकेतने कामगिरी केली आहे विकेटच्या मागे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झालाय प्रल्हाद. चौकार षटकारांची विस्फोटक खेळी करणारा प्रल्हाद आता मात्र मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेटचा पतंग, धावफलकावर 37 धावा. जेवतो चौथ्या षटकासाठी. ओव्हरपिच चेंडू, मिस टायमिंग फटका, समोर डाऊन द ग्राउंड फटका खेळला निखिल गडेकर. पहिल्या प्रयत्नात फसतोय, बॅकअप जोपर्यंत होतोय तेवढा दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. धावफलक परावर्तित झाला 39 धावांवर. अंतिम 5 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. ओव्हरपिच चेंडू, कव्हरच्या दिशेने फटका, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडू मागे आणि या एका धावेनिशी 40 धावांवर धावफलक. अल्टीपल्टीचा प्रयत्न. यावेळी थोडीशी फेकी खराब झाली आहे, त्यानंतर बाईटचा इशारा. ज्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असते त्या ठिकाणी एक अतिरिक्त धाव मैदानात पूर्ण झाली आहे आणि धावफलक 41 धावांवर. शेवटचे 3 चेंडू उरलेत बाकी. 41 धावा धावफलकावर. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. शेवटचं षटक, 2 चेंडूंचा खेळ उरलाय अजूनही बाकी आणि धावफलक स्थिरावलेला आपण पाहतो 41 धावांवर. फुलटॉस चेंडू, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये झेलात रूपांतर केलं जात आहे. पुष्पराजच्या विकेटचा पतंग, तिसरा गडी बाद आणि धावफलकावर 41 धावा. शेवटचा चेंडू असेल बाकी. बॉबियन नवीन खेळाडू मैदानात आलाय. स्क्वेअर लेगला आल्याला फटका टोलवलाय. चेंडूची परती अगदी विकेट किपरच्या दिशेने होते. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि जोवर परतीची फेकी येईल तिसऱ्या धावेसाठी धाव बाद. 2 धावा निश्चितच झाल्यात पूर्ण. 43 धावांवर या ठिकाणी समाधान. 4 गडी बाद, 43 धावा धावफलकावर. टार्गेट ठेवलं जाते ते 44 धावांचं. 24 चेंडू आणि 44 धावा. प्रत्येक षटकात आपल्याला 11 धावांची धावगती राखत धावा बनवावे लागतील.
फेरीचा सामना आहे. रोहित 11 पारसे आणि साई भटवाडी हरमल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. लवकरात लवकर प्लेइंग लिस्ट देखील सबमिट करायची आहे. रोहित 11 पारसे आणि साई भटवाडी हरमल, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो. सूरज गावडे उर्फ भाऊ, दुसऱ्या बाजूने महेश आणि गोलंदाजी मार्कवर पुष्पराज. पुष्पराज गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी 44 धावांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 44 धावा. बघूया कशा रीतीने धावांचा पाठलाग केला जाईल. अल्टीपल्टीचा प्रयत्न यावेळी सक्सेसफुल झालेला नाहीये. शॉर्ट थर्डमॅन वरनं क्षेत्ररक्षक बॅकअप देईल तेवढ्यात निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे. 44 धावांचा करायचा आहे तो पाठलाग आणि 4 ओव्हरची लढत आपण मैदानात पाहतोय त्या दोन तगड्या संघाबरोबर. पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आणि यावेळी देखील धावेसाठी नाकारतोय सूरज गावडे. सलग 2 निर्धाव चेंडू. धावफलकाचं खातं ओपन करायचं अजूनही बाकी आहे. यावेळी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. सलग 3 निर्धाव चेंडू झालेत. सूरज गावडे थोडासा साच पडतोय मैदानात बॅटिंग करताना. 44 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना सलग 3 निर्धाव चेंडू आपण मैदानात पाहतोय. पुष्पराजच्या गोलंदाजीत अचूक टप्प्यावरची, अचूक सिक्कावरची गोलंदाजी मैदानात होताना आपण पाहतोय. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला प्रोटेक्शन. धावबाजसाठी संधी. कलेक्शन थोडस चुकीचं झालंय. बॅकअप नाहीये. डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक प्रल्हाद बॅकअप देईल. या ठिकाणी दुसरी धाव देखील बहाल झाली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धावेने श्री गणेश झालाय मैदानात धावफलकाचा.
यावेळी पंचांकडे अपील ताणून धरली आहे आणि बाद असल्याची घोषणा पंचांकडनं. 5व्या चेंडूवर सूरज गावडेचा विकेटचा पतंग. 44 धावांना प्रत्युत्तर देताना एक गडी बाद आणि धावफलकावर 2 धावा. नाजूक अवस्था धावफलकावर आपण पाहतोय. प्रशांत नवीन खेळाडू मैदानावर जातोय. पॉवर प्लेच्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू आणि धावफलकावर 2 धावा, एक गडी बाद. पुष्पराज आपल्या बॉलिंग मध्ये पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजीत. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील पुन्हा एकदा पंचांकडे. मैदानात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 44 धावांना प्रतिकार करायचा आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 2 धावांवर पहिला गडी बाद झालाय. आता मात्र 42 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी प्रल्हाद सज्जवतो, ज्याने फलंदाजी तब्बल 20 धावांची तगडी पारी खेळली. तो प्रल्हाद बॉलिंग मध्ये दुसऱ्या षटकासाठी. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला फटका खेळला. डीप मिड ऑन वरनं क्षेत्ररक्षक घेईल. एका धावेवर समाधान. एका सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक आपण पाहतोय फक्त 3 धावांवर. यानंतर अजूनही 41 धावा करायच्या आहेत आणि 17 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी उरलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. लेफ्ट हँडेड बॅटर्स साठी फिल्डिंग मध्ये झालेला बदल. स्ट्राईक वर आपण बघू शकता प्रशांत दुसऱ्या बाजूने, महेश आहे नॉन स्ट्राईकला आणि दोन्ही तगडे खेळाडू आहेत. अल्टी पल्टीचा एक सुंदर फटका डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळी सुंदर फटका निघालाय. 4 धावा. चौकार निश्चित धावफलक परावर्तित. 7 धावांवर आपण पाहतोय. पुढच्या सामन्याची नाणेफेक. रोहित 11 पारसेम संघ जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. आणि साई भटवडे हरमल संघाला पुढच्या सामन्यात बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं जाईल. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेळलाय. ग्लान्स केला डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक घेईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि नाकारलं जातं. एक मात्र धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि सिंगल निश्चित 8 धावांवर धावफलक आपण पाहू शकता. पुन्हा एकदा ठिकाणी फसवा चेंडू. सन्मानजनक क्रिकेट जोवर बॅकअप दिला जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा ठिकाणी दुसऱ्या धावेपासून रोखलंय स्वतःला. एका धावेवर समाधान आणि धावफलक 9 धावांवर. ओव्हर मधील अजूनही 2 चेंडूचा खेळ उरलाय बाकी. 9 धावा धावफलकावर. एका विकेटचा पतंग
आणि तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या काळात अगदी स्लॉग षटकात मोठे प्रहार हे मैदानात करावे लागतील. बघूया ती मोठी फटकेबाजी करणारा खेळाडू कोण असेल येणाऱ्या कालखंडात. निखिल आणि त्याचे साथीदार देखील बाकी असतील मिडल ऑर्डर मध्ये. ओव्हर चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ओ खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्डच्या जोरावर मिळालेला चौकार. 4 धावा आणि 4 13 धावांवर धावफलक. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी. ब्लॉक मध्ये चेंडू निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 13 धावा. आता मात्र 31 धावा करायच्या आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक उरलाय आणि 12 बॉल मध्ये 31 धावा करायच्या आहेत. एक इनिंग मध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू मिळेल आणि त्या रिव्ह्यूचा वापर आपण व्हाईट बॉल आणि बिमर्ससाठी करू शकता. त्याचबरोबर फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाने 1 मिनिटाच्या आतमध्ये स्ट्राईक घेणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पाठवणं गरजेचं आणि वेळेचं लिमिट आहे मैदानात. प्रकाश तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय या निर्धाव चेंडूनिशी आणि धावफलक स्थिरावलेला आपण पाहतो 13 धावांवर. ब्लॉक मध्ये चेंडू मिड ऑनला ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला डीप लॉंग ऑनला. एक धाव आणि या सिंगल धावेनिशी धावफलक तब्बल 14 धावांवर. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि धावफलक आता मात्र 15 धावांवर. ओव्हरपी चेंडू यावेळी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने फटका खेळलाय. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर झेलात रूपांतर केलं जाते. विकेटचा पतंग. प्रशांत झेलबा 2 मैदानाच्या बाहेर. दुसरा गडी बाद आणि धावफलकावर 15 धावा. साई भटवडे हरमल टीमचा कॅप्टन आपण बॉल सिलेक्ट करण्यासाठी यायचंय कॉमेंट्री बॉक्स कडे. निखिल गडेकरच्या बॅट मधनं फटका. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. कॉल थोडासा उशीर आलाय आणि एका धावेनिशी धावफलक 16 धावांवर. 16 धावांवर धावफलक. आता मात्र तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही उरलाय बाकी. धावफलकावर 16 धावा 2 गडी बाद. व्हाईट बॉलचा इशारा. अंतर धाव. व्हाईट बॉल निश्चित पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. 44 धावांचा करायचा आहे पाठलाग. निखिल आलाय मैदानात. एका बाजूने वन डाऊनचा बॅटर
महेश देखील आहे, त्यांना विस्फोटक खेळी करावी लागेल. ओव्हरपिच चेंडू, यावेळी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका, डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला चेंडू उडवलाय, आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर, 6 रन. सात चेंडू आणि 21 धावा समीकरण. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला फटका, डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. या चेंडूवर देखील दुसरा धावेचा प्रयत्न, पैकी थोडीशी उशिरा आणि खराब झाली आहे. 2 धावेवर समाधान आणि दुहेरी धावेची धावफलक 25 धावांवर परावर्तित झालाय. मैदानात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी आणि शेवटच्या 6 चेंडूसाठी आपल्याला बनवावे लागतील 19 धावा. 6 बॉलमध्ये 19 धावा विजयासाठी करायच्या आहेत साईल 11 कोरगाव क्रिकेट संघाला. अक्षय बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकासाठी. 6 बॉलमध्ये 19 धावा करायच्या आहेत. निखिल गडेकर आणि त्याच्या साथीने महेश मैदानात एका षटकारानिशी खेळतोय. ओ, यावेळी अगदी खराब चेंडू, तेवढ्यात खराब फटका. शॉट फाईन लेगला फिल्डर. एकच धाव या ठिकाणी. एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा 26 धावांवर. 5 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी करायच्यात 18 धावा. ओ, यावेळी काहीसा खराब चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. धावून पूर्ण केलेली एक धाव, एकूण 2 धावा चेंडूवरती मिळाल्यात आणि धावफलक 28 धावांवर. 5 चेंडूमध्ये 16 धावा. 2 मोठे फटके. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. अक्षय कडनं गोलंदाजी, थोडस खराब चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल अक्षयच्या गोलंदाजीत. यावेळी वाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा अवांतरचा इशारा आलाय. सांघिक धावफलक एका धावेनिशी परावर्तित 29 धावांवर. एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. 44 धावांचा पाठलाग करताना थोडस प्रेशर बनतोय गोलंदाजीत बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघासाठी अक्षयच्या गोलंदाजीत. ओ, यावेळी सुंदर फटका, डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 बाउंड्रीचं उल्लंघन. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि धावफलक 33 धावांवर. 4 चेंडू मध्ये आता मात्र 11 धावा करायच्या आहेत विजयासाठी. चार चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावा करायच्या आहेत. 4 बॉल मध्ये 11 धावा आणि समोर निखिल गडेकरने चौकार टोलवलाय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडस फॉल्स रन बक्षीच्या गोलंदाजीत. समोर जोडी आपण पाहतो निखिल गडेकर एक चौकार, महेश एक षटकार टोलवतोय. ही तिसऱ्या विकेट साठी जोडी आहे मैदानात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि धावफलक आता मात्र 34 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ उरलाय. 10 धावा करायच्या आहेत. काय सामना. शेवटच्या षटकात 19 धावा करायच्या होत्या आणि आता मात्र 4 बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत.
4 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावा करायच्या. निखिलसाठी पुन्हा एकदा अक्षय रनिंग ट्रॅकवर. अकुटाबाचा चेंडू यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांचा इशारा. चौकारानिशी धावफलक परावर्तित झालाय 38 धावांवर. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि करायच्या आहेत 6 धावा. 3 चेंडू 6 धावा हे समीकरण अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण सकाळच्या सत्रात 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना गोलंदाजाने धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोवर शेवटचा चेंडू टाकला जात नाही, अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहून आणि मैदानाच्या बाहेर राहून अंदाज लावणं काहीच चुकीचं असेल. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी करायच्या 6 धावा. निखिल गडेकर साठी पुन्हा एकदा अक्षय सज्ज. हो, यावेळी कव्हरच्या दिशेने फटका. खाली क्षेत्रात डीप कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात चेंडूला थांबवलंय. तिसरा धावेसाठी प्रयत्न आणि जोवर फेकी होते 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात. तिहेरी धावेनिशी धावफलक. तिहेरी धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 41. आता मात्र 3 धावा करायच्या आहेत. 2 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धावा करायच्या आहेत. शेवटच्या षटकात 19 धावा करायच्या होत्या आणि आता मात्र शेवटच्या 2 चेंडूसाठी 3 धावा करायच्या आहेत. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 3 धावा बनवायच्या आहेत. ओ, यावेळी निश्चितच स्ट्राइक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न. ओ, यावेळी स्ट्राइक सोडलं जात आहे. त्यानंतर धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाले बाईट स्वरूपात आणि रेफर केलं जातं. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. ऑन फील्ड डिसिजन आहे. निश्चितच निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी. परंतु बघूया तिसऱ्या पंचांकडनं काय असेल निर्णय. व्हाईट बॉल झाला तर 2 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण असेल आणि जर निश्चितच फेअर डिलिव्हरी झाली तर शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावा करायच्या असतील. बघूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय असेल. अगदी शांतता, कारण शेवटच्या क्षणी घेऊन या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर झालाय आणि ती एक रिव्ह्यू आपल्याला वाचवून ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी त्याचा वापर होताना आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 धावा करायच्या आहेत. सामना टाय झाला, बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा अतिरिक्त सामना आपल्या भेटीला येईल. एका बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. निखिल गडेकर आणि गोलंदाजीत अक्षय सज्ज झालाय. ओ, यावेळी विकेट किपर बीट झालाय. धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नाकारलं जात आहे. यावेळी मात्र 1 धाव आणि अशा रीतीने स्कोर लेवल झालाय. सुपर ओव्हर. आता मात्र या ठिकाणी सामना आपण अनुभवणार आहोत. कालपासून 3 वेळा अशा पद्धतीची सिच्युएशन झाली. एकाही वेळी सुपर ओव्हर झाली नव्हती, परंतु खऱ्या अर्थानं या 2 संघादरम्यान ती लढत मैदानामध्ये सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवणार आहोत. चला, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि आपले जे कोण विनीचे खेळाडू आहेत ते लवकरात लवकर मैदानात पाठवा, कारण वेळ खूप कमी आहे.